वर्धा जिले के खेल इतिहास में पहली बार एक ऐतिहासिक कदम उठाया जा रहा है, जिसमें जिले में पहली बार 51वीं देवा भाऊ राष्ट्रीय कबड्डी प्रतियोगिता जूनियर बालक एवं बालिकाएं का आयोजन किया जा रहा है। ये प्रतियोगिता 9 से 12 मई 2025 तक देवरी के विदर्भ केसरी सांसद रामदास तड़स इंडोर स्टेडियम में आयोजित की जाएगी। इस प्रतियोगिता में देश भर के 27 राज्यों से करीब 1200 खिलाड़ी हिस्सा ले रहे हैं। आयोजन को अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया की मान्यता प्राप्त है और ये कबड्डी एसोसिएशन विदर्भ संघ नागपुर तथा सार्वजनिक बजरंग व्यायामशाला देवरी के संयुक्त प्रयासों से हो रहा है। समापन समारोह और पुरस्कार वितरण 12 मई को शाम 6 बजे वर्धा के भगत सिंह मैदान यानी सर्कस ग्राउंड में आयोजित किया जाएगा। इस भव्य समारोह में महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहेंगे। उद्घाटन समारोह में मंत्री दत्तात्रेय भरणे मुख्य अतिथि होंगे, जबकि संजय राठौड़ अध्यक्षता करेंगे। समारोह में बॉलीवुड कलाकारों की उपस्थिति भी रहेगी और प्रमुख राजनेता, प्रशासक व खेल संगठन के पदाधिकारी इस राष्ट्रीय स्पर्धा की शोभा बढ़ाएंगे। पत्रकार परिषद में पालक मंत्री डॉक्टर पंकज भोयर ने जानकारी देते हुए मीडिया से इस आयोजन को अधिक से अधिक प्रचारित करने की अपील की है। इस अवसर पर पूर्व विधायक सागर मेघे, पूर्व सांसद रामदास तड़स, भाजपा शहर अध्यक्ष नीलेश किटे सहित कई गणमान्य लोग उपस्थित थे। कबड्डी एसोसिएशन विदर्भ संघ व संयुक्त अखिल भारतीय कबड्डी महासंघाच्या नेतृत्वाने आज पत्रकार परिषद जी होत आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये आमचे गृह राज्यमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय डॉक्टर पंकज भाऊ भोयर, असोसिएशनचे विदर्भ संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदासजी तडस साहेब, नागपूर शहराचे कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष वसंता देवडगलेजी, ग्रामीण नागपूरचे अध्यक्ष विजय येनुरकरजी, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून वर्धा शहरामध्ये 9, 10, 11, 12 9, 10, 11 आणि 12 चा अर्धा दिवस ह्या मॅचेस आम्ही देवळीला नॅशनल टुर्नामेंट घेत आहे आणि 12 तारखेला वर्धा शहरामध्ये एक फायनल मॅच आम्ही ठेवलेला आहे आणि त्या फायनल मॅचसाठी भारतातून येणारे 27 राज्य या नॅशनल टुर्नामेंटमध्ये उपस्थित लावणार आहे आणि बक्षीस वितरणासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते पारितोषिक तिथे होणार आहे आणि या पूर्ण टुर्नामेंटचं नाव देवाभाऊ कबड्डी चषक राष्ट्रीय चषक असं आम्ही त्या स्टेडियमचं नाव दिलेलं आहे आणि या कबड्डी असोसिएशनच्या ज्या स्पर्धा होणार आहे ते याच नावाने त्या स्पर्धा होणार आहे। नुकत्याच झालेल्या आमच्या विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या अकोला येथील कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये माजी खासदार रामदासजी तडस साहेब यांना आम्ही अध्यक्ष म्हणून बहुमताने तिथे 12 जिल्ह्याच्या सदस्यांनी त्यांना निवडून दिलं आणि त्यांनी तो कारभार हाती घेतल्यापासून आम्ही पहिला प्रस्ताव आमच्या पालकमंत्री साहेबांना आम्ही दिला की आपल्याला इथे नॅशनल वर्धेला नॅशनल घ्यायचं आहे आणि नॅशनल 1985 जेव्हा झालं होतं 1985ला अमरावतीला, त्यानंतर विदर्भात पहिल्यांदा हे नॅशनल होत आहे आणि त्यांना आम्हाला त्यांनी तुरंत 2 मिनिटात मंजुरी दिली। पालकमंत्री साहेबांच्याच माध्यमातून आज आम्ही वर्धा शहरात आणि देवळी शहरात इतकं मोठं आयोजन आम्ही करत आहोत। 750 खेळाडू तिथं राहणार आहे आणि 350 अधिकारी, अंपायर अधिकारी, त्या राज्याचे सचिव अध्यक्ष हे वर्धा शहरात राहणार आहे। त्यांची निवासाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, ग्राउंड समिती, हे सर्व व्यवस्था आम्ही आज तिथे चांगल्या प्रकारे आपण करत आहोत। धन्यवाद। 9, 10, 11, 12 म्हणजे 3.5 दिवस देवीला हा मोठा स्टेडियम आहे। त्या ठिकाणी
एकत्र आलो. आमच्या फेडरेशनचा यामागचा उद्देश असा आहे की एक काळ असा होता का विदर्भाचा खरं तर कबड्डी हे माहेरघर होतं. मग त्यामध्ये नागपूरचा मराठा लालसर असो किंवा सुभाष मंडळ असो, दिग्रजचा पॅरलाल पवार असो, राहुल पवार असो, देवी नरवणे असो, हेमराजचा काशीनाथ रेड्डी असो, म्हणजे सुभाष विषय असो, या लोकांनी एक वेळेस विदर्भाची कबड्डी या देशात केली. मला आठवते का पहिला विदर्भातला ज्यावेळेस संघ तयार झाला होता म्हणजे देशाचा बांगलादेशामध्ये विदर्भातले 6 खेळाडू त्याच्यामध्ये गेले होते. पण कालांतराने मात्र तो राहिला नाही आणि म्हणून आम्ही ते राष्ट्रीय स्पर्धा वर्धेला घेण्याचं ठरवलं. आमचे पालकमंत्री खेळाडू आहेत आणि खेळाडूसाठी सातत्याने मदत करणारे. मी त्यांना विनंती केली तर मी आता पहिल्यांदाच फेडरेशनचा अध्यक्ष झालो आणि माझ्या कार्यकालामध्ये जर या राष्ट्रीय स्पर्धा झाल्या तर चांगलं होईल. त्यांनी लगेच होकार दिला आणि या स्पर्धेमध्ये देशातले सर्व खेळाडू येणार आहेत. जम्मू काश्मीरपासून खेळाडू या ठिकाणी येणार आहेत आणि चांगल्या स्पर्धा होईल. तर यामध्ये पालकमंत्र्यांना आम्हाला खरं पालकत्व या क्रीडा स्पर्धेसाठी दिलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो. ह्या स्पर्धा जास्तीत जास्त जनतेपर्यंत जावं या दृष्टीनं आपल्यामधून प्रयत्न व्हायला पाहिजे. कारण खरंच स्पर्धा ह्या गावापर्यंत पोहोचल्या पाहिजे तरच त्या स्पर्धेला म्हणजे ग्रामीण भागातून खेळाडू तयार होते. त्या स्पर्धा चांगल्या होईल या दृष्टीने आमची प्रयत्न आहे. काही खेळाडू देवीला राहणार आहेत. मुलीची व्यवस्था आम्ही देवीला केली आणि मुलांची व्यवस्था वर्धेला केली. त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी जाणार आणि 12 तारखेला त्याचा समारोप होणार. त्यानंतर पालकमंत्री आपल्या सर्वांना आदरपूर्वक नमस्कार करतो. कारण मंत्री झाल्यापासून प्रदीप दादांनी मला 2 ते 3दा म्हटलं का एक वेळ येऊन मीट द प्रेस केली पाहिजे. मंत्री म्हणून मी थोडा नवीन होतो. माझी अशी इच्छा होती की मंत्रालयात गेल्यानंतर काही पहिले बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या आणि त्याच्यानंतरच आपल्या सर्वांसोबत भेट घ्यायची. योगायोगाने ह्या 3-4 महिन्यामध्ये भरपूर एक्सपिरियन्स आला, अनुभव आला आणि नंतर आत्ता ज्या पद्धतीने सन्माननीय आमचे माजी खासदार रामदास तडस साहेब आणि आमचे प्रदीप भाऊ ठाकूर यांनी एक मोठं टुर्नामेंटचं आयोजन वर्ध्यामध्ये करण्याचं ठरवलं जे राष्ट्रीय स्तरावरचं आहे. तर मग त्या माध्यमातून दोन्ही गोष्टी होतील. आज तसा मी आलो कबड्डीच्या याच्याकरताच आलो आहे, पण हे झाल्यानंतर आपण औपचारिक थोडा वेळ आपल्याजवळ तसं औपचारिकपणे देखील नंतर बसू. आपण सर्वजण उपस्थित झालो याच्याकरता मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 9 मे ते 12 मे वर्धा येथे देवाबाबू राष्ट्रीय कबड्डी सामने हे होणार आहेत आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की आपण सर्वजण जाणतो आपण साधारणतः जास्तीत जास्त लोक हे ग्रामीण भागात येतो. मी जरी वर्धा कधी नागपूरला राहतो, कधी आता कामानिमित्त मुंबईला असतो, परंतु आपलं सर्वसाधारण सर्वांचं गाव ठरलं आहे ते आपलं खेडं ठरलं आहे. जसं मी केळापूरचा आहे मूळचा आणि आपल्या ग्रामीण भागात अतिशय इतिहासापासून प्राचीन कालापासून जर का कुठला गेम पॉप्युलर आहे तो कबड्डीचा गेम आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये अजूनही हा अतिशय चांगल्या पद्धतीनं तेवढ्याच आवडीनं त्या ठिकाणी खेळला जातो. परंतु नेहमी फक्त मोठ्या गेमला प्रोत्साहन किंवा शहरी भागामध्ये खेळल्या जाणाऱ्या गेमकरिता आपण त्याचं पालकत्व घ्यायचं किंवा स्पॉन्सर मोठ्या प्रमाणात मिळतात. अशा वेळेस आपला हा ग्रामीण भागातला खेळ दिवसेंदिवस आपण जर बघितलं तर थोडा लोप पावत चालला होता. याच्यामध्ये मधातल्या काळामध्ये सन्माननीय अभिषेक बच्चन यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी प्रो कबड्डी सामने सुरू केले आणि मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रातले आणि देशातले युवक त्याच्यामध्ये सहभागी झाले. हा खेळ एक तर मैदानी खेळ आहे ज्या ठिकाणी खेळला जातो. नंतर अतिशय चपळपणा याच्यामध्ये त्या ठिकाणी सिद्ध करावा लागते. शरीराचा देखील कसब त्या ठिकाणी लागतो. अशा पद्धतीचे गेम कारण आज आपण बघतो की नवीन पिढी सोशल मीडिया आणि इतर सगळ्या याच्यामध्ये आपण गुंतलेली बघतो. तर हे एक चांगलं माध्यम आहे की पुन्हा एकदा आपण कबड्डीसारख्या मैदानी आणि मर्दानी खेळाला एक वेगळं स्थान प्राप्त करून देऊ शकतो. याच्याकरिता आमचे माजी खासदार सन्मान्य रामदासजी तडस आणि या फेडरेशनचे सचिव विदर्भाचे सचिव सन्मान्य प्रदीप सिंग ठाकूर
यांनी पुढाकार घेतला. हे सर्व व्यवस्थित व्हावं म्हणून वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांनी माझ्याकडे अप्रोच केला आणि मला देखील याचं पालकत्व घेण्याचं त्या ठिकाणी आवडलं की आपण या गेममध्ये शक्य होणारी मदत त्या ठिकाणी केलं पाहिजे, सर्वांसोबत समन्वय साधला पाहिजे. आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की जो उद्देश आमचा आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त खेळाडू त्या ठिकाणी म्हणजे ह्या ठिकाणी खेळण्याकरता खेळाडू तर हे वेगवेगळ्या राज्याच्या टीम्स येणार आहेत, पण चांगल्या पद्धतीचे सामने होऊन त्यापासून ऊर्जा घेऊन बोध घेऊन आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये आणि नंतर त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी हा गेम पुन्हा एकदा लोप पावत चाललेला गेम पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यात, राज्यात आणि देशामध्ये याची नवीन यानं सुरुवात व्हावी हा असा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावी अशी आपण सर्वांना विनंती आहे. याच्याकरता आदरणीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील मंजुरी दिली आणि आम्ही साधारण देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी सामने याचं नाव ठेवलं आहे. कारण आपण बघितलं आदरणीय देवेंद्रजी जेव्हापासून मुख्यमंत्री झाले किंवा ते फक्त मोठ्या इव्हेंटमध्येच नाही, परवा आम्ही वेओज म्हणून जो इव्हेंट झाला मुंबईला त्याच्याकरता देखील उपस्थित होतो. दावोसमध्ये अनेक करार झाले, फक्त मोठ्या क्षेत्रातच नाही तर ग्रामीण भागात देखील ज्या युवकांची नाळ जुळलेली आहे याच्यामध्ये देखील ते त्या ठिकाणी रस दाखवत असतात, इंटरेस्ट दाखवत असतात. म्हणून आम्ही ह्या पद्धतीने त्याचं नाव देवाबाबू राष्ट्रीय कबड्डी सामन्याचं नाव त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि याची माहिती आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी याच्याकरता आज या ठिकाणी आपल्या समोर आलो आहोत. धन्यवाद. कारा न्यूज़ के लिए सचिन छोड़ापे की रिपोर्ट। बिग ब्रेकिंग, गर्मी का तोड़ मिल गया है आरव कूलर। जी हाँ, आरव कूलर लेकर आए हैं सुपर कूलिंग सॉल्यूशन सिर्फ 3000 रुपए से। चाहे छोटा रूम हो, बड़ा हॉल या कमर्शियल स्पेस, आरव कूलर में मिलेगा हर साइज का कूलर। रूम कूलर्स, डेजर्ट कूलर्स और कमर्शियल कूलर सब एक ही छत के नीचे, और सब कुछ शुरू होता है सिर्फ 3000 रुपए से। शॉक प्रूफ फाइबर बॉडी, uses less water, uses less power, starting price 3000 only, 10% discount on every cooler। इतना अफोर्डेबल, इतना पावरफुल, सिर्फ आरव कूलर। तो देर किस बात की, आज विजिट करें बीसा चौक सीताबाई घाट के पास, बीसा रोड, मानेवड़ा, नागपुर। For more details, contact on 9922378070 and 9373795955। आरव कूलर, ठंडक जो बजट में आए। कूलर लो, ठंडक पाओ और पैसे भी बचाओ।